आज बोलता बोलता इतके खतरनाक वाद पेटले ना, डायरेक्ट हाणामारीपर्यंत विषय गेला हो. तर नमस्कार मित्रमंडळींनो, आज ना तुमचं स्वागत करतो मी आपल्या कारेगावच्या महान अशा प्रीमियर लीग मध्ये. आणि सध्या भारत पाकिस्तान युद्धामुळे ना IPL बंद झालंय बरं का. त्यामुळे तुम्ही ना IPL च्या ऐवजी आपली कारेगाव प्रीमियर लीग बघून घ्या. आणि मग समोरच्या टीमला पाणी पाजण्यासाठी ना आपण बॅटिंग करायला लागलो बरं का. सपास सब शॉट मारून टाकली. बटलरचा शॉटच एकच एकामाग एक सगळ्या बॉलर्सनी प्रयत्न करून टाकले, पण भाऊला आउट करणं काही सोपं आहे का. एकामाग एक सगळ्यांची मी पण जिरून टाकली. आणि जितके वेळ आहे ना आमची मॅच सुरळीत चालते ना, त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ आहे ना आमच्या टीमचे भांडणच चालते होऊन. त्याच्यात ना आपल्या प्लेयर्सला मारायला खावा लागतो खेळता खेळता. आणि मग बॅटिंग मध्ये कमाल केल्यानंतर आणि शेवटी आपल्याकडे डायरेक्ट आता बॉलिंगची कमान आली बरं का. आणि बॉलिंग सुद्धा आपण एकदम खतरनाक करणार आहे. आणि आपल्या समोर असलेली टीम आहे इतकी चिडकी याला एका ओव्हरीमध्ये 7-8 बॉल जरी टाकले तरी म्हणते अजून एक बॉल टाक. आणि यांच्या अशा वागणुकीमुळे ना आमच्या टीमचे ना यांच्यासोबत 5-5 मिनिटाला भांडणं होते. भांडणं इतके वाढत आहे ना मग का डायरेक्ट मग मारामारीपर्यंत विषय जात होऊन. मारामारीपर्यंत विषय गेला ना डायरेक्ट गावगाडा व्हायचं वेळ येते आपल्याकडे. काही तर असे खिलाडी यांना 4-4 वेळा आउट केलं तरी हे म्हणते नो बॉल येईन हे ते. आणि त्यात भर म्हणून ना आपल्याकडे फिल्डर सुद्धा असे आहे ना काय फक्त कोंबड्या पकडायच्याच कामाला ठेवले पाहिजे. आणि या खिलाडीने इतके भांडणं केले तरी पहिल्याच बॉल आउट झाला म्हणून 4 चौकात इतकी चौक घालून घेतली का मला सुद्धा लाज वाटायला लागली हो. आणि एवढा चिडका रडका खेळ होत तरी आपण समोरच्या टीमला कधीच जिंकून देत नाही बरं का. कारण कसा विषय माहितीये का, हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, रड के टीम को हराने वाले को अर्जुन पटरे कहते हैं. क्या? ये क्या बक रहे हो?